अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 20 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया चॅनलवर जाऊन ते वाचावेत. रात्र खूप झाली होती, पण दोघेही एकमेकांना बिलगून हातात हात घेऊन गप्पा मारत होते. उद्या प्रीतीकडे जायचं आहे ना, तो म्हणाला. हो, मग जायचं की. मग सकाळी लवकर उठव मला, असं तो म्हणाला. आणि ती हसायला लागली. का ग, का हसलीस? तुम्हीच तर किती लवकर उठून तयार असता. हो ग, पण उद्या रिलॅक्स आहे ना, म्हणून आळस करेन उठायचा. म्हणून म्हटलं. बरं. आणि ती म्हणाली. पण खरेदी राहिली तुमच्या नादात. माझ्यामुळे का ग? रुसलो होतो कोण, तू का मी? मग चावट विनोद कुणी केला होता, तुम्ही का मी? चावट काय होतं त्यात, सांग बरं. जाऊ द्या ना, झोपा आता. तुमच्याशी वाद घालून काही फायदा नाही. हो ना, मग नको घालत जाऊ वाद. पण मयू, तुझं चार्जिंग झालं, पण मोबाईलचं काय ग? आता तरी लावलास ना? आणि ती खूप लाजत हसायला लागली. गप्प बसा ना, किती त्रास देणार अजून, असं म्हणून पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. तुला त्रास होतो का माझा? तसं असेल तर सोड मला. आणि त्याने तिच्या भोवतीची मिठी सोडवली आणि तिने त्याला घट्ट पकडलं. गप्प बसा. आज काय लगेच असं दूर दूर पळायला तिचं चाललं आहे? दुसरी कोणी पसंत पडली आहे की काय? म्हणजे काहीतरी बहाणे करून माझ्यापासून निसटायचं आणि तिकडे गुंतायचं. हे तर तुलाही चांगलंच माहीत आहे की तुझ्याशिवाय मी कुठेच गुंतलो नाही. त्याने तिला घट्ट पकडत कपाळावर किस करून म्हणाला. पण इतक्या मुली जीव ओवाळून टाकत होत्या, तर एखादी तरी आवडली असेलच ना, हो की नाही? नाही ग. ज्या जीव ओवाळून टाकत होत्या त्यातली एकही नाही आवडली. पण जी तिरस्कार करत होती, नकार देत होती, तीच आवडली. तो हसत म्हणाला. पण प्रीती मला सांगत होती की एक मुलगी तुमच्यावर इतकं प्रेम करत होती की तिने सरळ तुम्हाला आत्महत्या करायची धमकी दिली होती म्हणे. आणि तो हसायला लागला. हो ग, जरा बावळटच होती बघ ती. खूप मागे लागली होती अगं. आधी फ्रेंडशिप डेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिनं. मी आपलं दुर्लक्ष केलं, कारण असं कित्येक जणी तरी करायच्या. पण व्हॅलेंटाईन डेला तर गुलाबाचं फूल काय, चॉकलेट काय, कितीतरी गिफ्ट पाठवले होते तिनं. आणि सोबत भलं मोठं लव्ह लेटर. हो का, मग तुम्ही काय केलं? काय करणार, दुर्लक्षाय नमः. दुर्लक्ष केलं. तिला उत्तरच दिलं नाही. मग ती आणखीन चिडली. प्रीतीला सोडायला गेलो की बोलायचा प्रयत्न करायची. तिने माझं सगळं वेळापत्रकच पाठ करून ठेवलं होतं. मी कुठे जातो, कधी जातो, सगळं. मयुरी आता हसायला लागली होती. किती प्रेम करत होती हो बिचारी तुमच्यावर. बिचारी काय बिचारी? तिने पुन्हा मला सारखा फोन करायला सुरुवात केली. आणि मग फोनवरून सरळ धमकीच. जर तू मला नाही म्हणलास तर मी आत्महत्या करेन. आणि लेटर लिहून त्यात तुझंच नाव लिहीन. अरे बापरे, मग तुम्ही काय केलं? मयुरी म्हणाली. मग मी तिला भेटायला तयार झालो. एका भागेत आम्ही भेटणार होतो. ती इतकी उतावीळ होती की ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर आधीच येऊन वाट बघत होती माझी. मला इम्प्रेस करण्यासाठी. काय ते शॉर्ट कपडे, केस मोकळे, लाल भडक ओठ. तिला पाहून क्षणभर किळसच वाटली. मग पुढे? मयुरी म्हणाली. मी बागेत गेलो आणि मला पाहून धावतच आली. मग मी तिला सरळ म्हणालो की प्रेम वगैरे या भानगडीत मी पडत नाही, माझा नाद सोड. तर ती ऐकतच नव्हती आणि वरून मलाच धमकी देत होती. मग काय झालं? मयुरीने विचारलं. मग ती निर्लज्जपणे प्रेम नाही तर नाही, पण आपण असंच भेटूया म्हणाली. तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे. मला तिचा खूप राग येत होता. तरुणपणाच्या उन्मादाने मुली मागचा पुढचा विचार न करता सर्वस्व द्यायला तयार होतात. हो ना, मग पुढे काय झालं? मयुरी लक्ष देऊन ऐकत होती. मग काय? ती अशी मला म्हणाली आणि मला तिचा राग आला. पण तो मी तिला न दाखवता तिला म्हणालो, ठीक आहे, आपण डायरेक्ट लग्नच करू. आणि ती खूप खुश झाली. मग मी म्हणालो की मी आईबाबांना सोबत घेऊन आलो आहे, तू त्यांच्याशी भेट. त्यांना जर तू पसंत असशील तर आपण लगेच लग्न करू. आणि मग ती खूप खुश झाली. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी तिची अवस्था झाली होती. कुठे आहेत तुझे आई बाबा, असं म्हणाली. आणि मी, आई बाबा पुढे या, अशी हाक मारली आणि त्यांना पाहून तिचा चेहरा खरकन उतरला. तिला घाम फुटला. ती रडायला लागली. का, काय झालं होतं? मयुरी म्हणाली. अर्जुन म्हणाला, कारण ते तिचेच आई बाबा होते. आणि मयुरी खूप 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 हसायला लागली. काय, तुम्ही असं केलं?
हो मग दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. अर्जुनने त्याही मुलीला अर्जुन स्टाईलने धडा शिकवला होता. काय हो, कसले भारी ना तुम्ही. असल्या भन्नाट आयडिया तुमच्याच सुपीक डोक्यातून येतात बरं का. मी तर बाई रडतच बसले असते. पण तुम्ही म्हणजे फारच हुशार. ती अर्जुनचं तोंड भरून कौतुक करत होती. मग पुढे काय झालं? मग काय, पुढे तिच्या आईबाबांनी माझे आभार मानले. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच त्यांच्या पोरीचा गैरफायदा घेतला असता आणि अर्जुनने त्यांना लवकरात लवकर तिचं लग्न करण्याचा सल्ला दिला. मग तुला अजूनही वाटतं की मला दुसरी कोणी मुलगी पसंत पडली होती? अर्जुन मयुरीला म्हणाला. नाही नाही, यानंतर तुमच्या कोणी वाटेलाच गेलं नसेल, असं म्हणून मयुरी पुन्हा हसायला लागली. पण मग तुम्ही मला का पसंत केलं? ती लाडात येऊन म्हणाली. तूच मला मनापासून आवडली होतीस आणि मला जी मनापासून आवडली तीच बायको करून घेतली. स्मार्ट, गुड लुकिंग, हँडसम असणं हा काही दोष असतो का? समोरच्याची इच्छा नसताना जेव्हा बघावं तेव्हा मागे लागायचं. सगळ्याजणी काही प्रेम आहे म्हणून मागे पुढे करत नव्हत्या. आकर्षण म्हणून सुद्धा या वयातल्या मुली मागे लागतात. खरं प्रेम करणाऱ्या मुली अशा मागे लागत नसतात. कशाचीही अपेक्षा न करता फक्त मनापासून प्रेम करत असतात. मग तिथे स्मार्ट, गुड लुक, हँडसम, डॅशिंग असं काहीही नसलं तरी चालतं. ज्या मुली मागे लागल्या होत्या त्यातल्या एकीतही मला माझं खरं प्रेम दिसलं नाही. मग मी कशी काय आवडले तुम्हाला? तू मला मैत्रीसाठी नकार दिलास याचा अर्थ तुझ्यासाठी स्मार्टनेस, हँडसम या गोष्टी गौण होत्या. मी रस्त्यावर मारामारी केली, तुला आवडलं नाही, म्हणजे तुला माझ्यातला दोष दिसला आणि तो तू मला उघडपणे सांगितलास, म्हणून तू मला जास्त आवडलीस. इतर मुलींसारखं गोड गोड नाही बोललीस किंवा मी छान दिसतो म्हणून माझ्या मागेही नाही लागलीस, असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आणि मयुरी अजूनच त्याच्याकडे सरकली आणि मिठी मारली त्याला. ए अगं मयू, किती सरकलीस तू माझ्याकडे. हळूहळू. माझ्या जागेत आक्रमण नाही नाही, अतिक्रमण केलंस तू. आणि तिनं पाहिलं तर खरंच की जरा म्हणून दोघात अंतर पडलं की ती त्याला लगेच खेटायची. असं करता करता त्याच्याकडे सरकून त्याला एकदम बेडच्या टोकाला घातला होता तिनं. आणि हसत म्हणाली, इश्य, मी कुठे सरकली? बेडच छोटा आहे, आपण मोठा बेड घेऊया, जागाच पुरत नाही दोघांना, असं ती हसत म्हणाली. आणि तो तिला मिठी मारून तिच्या कानाला हळूच चावला आणि म्हणाला, का गं, मगाशी सोप्यावर रोमॅन्स करताना तर सहजच मावलं होतं की दोघेही. तो छोटाच होता ना बेडपेक्षा, तिथं नाही काही म्हणालीस. आणि आता एवढा मोठा बेड तुला छोटा वाटतोय का? आणि ती इश्य म्हणून लाजली आणि त्याच्या कुशीत तिने तोंड लपवलं. सकाळी आवरून त्याने नेहमीप्रमाणे फळ कापलं आणि दोघांनीही खाल्लं. चला ना, तयार व्हा पटकन. मी तर नेहमीच तयार असतो, तूच तयार नसतेस. चावटपणा पुरे. सकाळी सकाळी उठल्यावर देवाचं नाव घ्यावं असं काही बोलू नये, ती त्याला शिकवत होती. आणि तो हसून बेडरूममध्ये गेला. तीही छान तयार झाली होती, सुंदर दिसत होती. रस्त्यात खरेदी करून ते निघाले. प्रीतीसाठी पेढे, ड्रायफ्रूट, फळं, केशर, साडी, पोशाख असं काय काय घेतलं. तिच्या नवऱ्याला पण घेतात का? त्यानं विचारलं. आणि ती हसत म्हणाली, मग आता एवढी चिकाटीने, जिद्दीने रात्रंदिवस मेहनत करून यश कमावलं आहे म्हटल्यावर त्याचं बक्षीस नको का द्यायला त्यांना? आणि अर्जुनही मोठ्याने हसायला लागला. माझी स्टुडंट शिकली बरं का. मग बायको कोणाची? अर्जुनरावांची, असं म्हणून तोही हसायला लागला. मग अर्जुन म्हणाला, चल बाळासाठी पण आत्ताच काय घ्यायचं ते घेऊया. ती हसत म्हणाली, ते बाळ आल्यावर घ्यायचं, आत्ताच नाही. किती घाई असते हो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत. अजून त्याला यायला 6 महिने बाकी आहेत. हो का? अर्जुनला यातलं काहीच कळत नव्हतं, म्हणून तो ती सांगेल ते करत होता. प्रीतीच्या घरी बऱ्याच बायका जमल्या होत्या कार्यक्रमासाठी. प्रीती खूप छान दिसत होती. गरोदरपणाचं तेज तिच्या अंगावर दिसत होतं. गाल थोडे गोबरे झाले होते. अर्जुनने तिला छातीशी धरलं आणि त्याचे डोळे भरून आले. आई बाबा विना वाढलेले दोघे बहीण भाऊ. आतापर्यंत दोघेच होते एकमेकांना. एकमेकांवर खूप जीव. आज आई असती तर तिनं काय काय केलं असतं तिच्यासाठी. आणि हे आठवून दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. आणि त्यांना पाहून मयुरीचेही डोळे पाणावले. पण तिने काहीही कसर सोडली नव्हती. अगदी तिच्या लग्नात सुद्धा खूप उत्साहाने सगळं केलं होतं. आई नसली तरी मोठी बहीण आई समान असते. आजही ती सगळं घेऊन आली होती. सगळे आनंदात होते. पण स्वारींचं सर्व लक्ष फक्त बायकोवर. तिला कोण काय विचारते की काय, मग ती पुन्हा नाराज होईल म्हणून.
प्रीतीचा नवरा अजय अर्जुनला थोडा घाबरायचाच, कारण अर्जुनरावांनी त्याची वर परीक्षाच अशी घेतली होती की तेव्हापासून तो त्याचा रिस्पेक्ट पण करायचा आणि घाबरायचा पण. अजय प्रीतीला पसंत करत होता, पण तिच्या भावामुळे तो तिला सांगायला घाबरत होता, कारण प्रीतीची छेड काढल्यामुळे त्याने केलेली एका मुलाची धुलाई त्याला आठवायची. अजयसुद्धा प्रीतीच्या कॉलेजमध्येच होता, खूप हुशार स्कॉलर मुलगा. एकदा अर्जुनने त्याला प्रीतीकडे पाहताना पाहिलं. त्याची प्रेमळ नजर अर्जुनरावांनी एका क्षणात ओळखली. कॉलेज संपलं, पण प्रीतीलाही त्याची कल्पना नव्हती, कारण तीही दादूच्या संस्कारात वाढलेली संस्कारी मुलगी. ती कोणाकडे कशाला पाहिल तरी अजय काही मन व्यक्त करत नव्हता. मग स्वारींनी त्यालाच एकदा भेटायला बोलवलं. तो घाबरत आला. अजय ना? हो, तो घाबरत म्हणाला. मी आता जे काही विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं, कळलं? हो. प्रीतीकडे तू का बघतोस? डायरेक्ट पॉईंटवर येत विचारलं. मी? नाही. मी म्हणालो खरं बोल. हो हो हो, बघत होतो, पण आता नाही बघणार, आई शपथ. त्यानं गळ्याला हात लावून शपथ घेतली. का? का नाही बघणार? म्हणजे ती आवडते का तुला? नाही. आणि अर्जुनने त्याच्याकडे एक भुवई उचलून बघितलं. तसा तो हो 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 हो, आवडते मला ती. बिचारा घाबरत म्हणाला. म्हणजे एकतर्फी प्रेम, अर्जुन म्हणाला. मग पुढे काय? अजय म्हणाला. पुढे काय? काहीच नाही, अजय चाचरत म्हणत होता. आणि अर्जुन खुर्चीतून उठला आणि अजय पण लगेच उठला. बस खाली. अजय लगेच बसला. स्वारींनी त्याला पाणी दिलं. नाही, नको. घेतो. त्याने घटाघटा पाणी पिऊन ग्लास संपवला. अर्जुन म्हणाला, मग फक्त प्रेम करतो, पुढे काहीच नाही? तिला हे माहीत आहे का? नाही. मग तू तुझं प्रेम मिळवण्यासाठी काय काय करशील? हां, काय करू? काहीच नाही. मला नाही काय येत. स्वारींनी त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि तो आणखीन वाकला. नीट उभा राहा. तो लगेच ताठ उभा राहिला. प्रेम करतोस ना? हो. मग घाबरतो कशाला? तुम्हाला, असं अजय बोलून गेला आणि पुन्हा जीभ चावली. नाही, सॉरी, तसं म्हणायचं नव्हतं. पळवून नेशील का तिला? अर्जुनरावांच्या प्रश्नानं अजय बुचकळ्यात पडला. काय? नाही, सॉरी, मी आता नाही बघणार तिच्याकडं परत कधीच. तुला माहीत आहे माझं लग्न कसं झालं? तुमचं लग्न झालं आहे? अजयने आश्चर्याने विचारलं. आता अजय मुलगा असून त्यालाच यावर विश्वास बसत नव्हता की अर्जुनचं लग्न झालंय. मग बिचाऱ्या त्या मुलींचा तरी काय दोष, ज्या त्याच्या मागे लागत होत्या? वाटत नसलं तरी झालंय माझं लग्न, आणि मी माझ्या बायकोला तिच्या लग्नाच्या मांडवातून लग्न करून आणली. माझं तिच्यावर प्रेम होतं, पण ती नकार देत होती. मग डायरेक्ट मांडवातच गेलो. तिच्या नवरदेवाला पळवून लावला आणि मीच भोवल्यावर उभा राहिलो. अजय जणू त्याचा भक्त असल्यासारखाच टक लावून त्याचं सगळं ऐकत होता. ग्रेटच आहात तुम्ही. ते सोड, आता तू सांग, तू काय करशील तुझं प्रेम मिळवण्यासाठी? तिला पळवून नेशील? अजय आता थोडा कम्फर्टेबल झाला होता. नाही, मी फक्त तिच्यावर प्रेम करत राहील शेवटपर्यंत. आणि अर्जुनरावांना त्याचं हेच वाक्य खूप आवडलं. ठीक आहे, तू जा. तुझ्या आईवडिलांना घरी घेऊन ये, रीतसर मागणी घालायला. काय? म्हणजे तू मला पसंत आहेस प्रीतीसाठी. थँक्यू अर्जुन दादा. तुला माझं नाव कसं माहीत? आता सगळ्या कॉलेजमध्ये तुमचीच तर हवा असते, तुम्ही कॉलेजचे स्टुडंट नसला तरी, असं अजय म्हणाला. आणि अर्जुन खूप मोठ्याने हसायला लागला. आणि अशा प्रकारे अजय आणि प्रीतीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. अर्जुनने मयुरीला हा सगळा किस्सा सांगितला आणि ती खूप पोट धरून हसायला लागली. काय हो तुम्ही पण, होणारे जावई आहेत ते आपले. मग मुलगा हुशार आहे, शिवाय प्रामाणिक, आणि आम्ही त्यांचे मेहुणे आणि ते आमचे पाहुणे, थोडी खेचाखेची तर होणारच की. अर्जुन आणि मयुरी दोघेही खूप हसत होते. अर्जुनने अजयची चेष्टा करून त्याची हालत खराब करून टाकली होती. मग खूपच मन लावून मेहनत केलेली दिसते. काय पाहुणे, तुमची प्रेरणा घ्यायला हरकत नाही. काय ग मयू? स्वारींनी एकाच वेळी अजय आणि मयुरी दोघांनाही टार्गेट केलं. अजय आलंच म्हणून आत पळून गेला आणि मयुरी लाजून लालबुंद झाली. सगळेजण खूप हसत होते, अगदी अर्जुनही. प्रीतीची चोरोटी झाली.
आणि अर्जुनलासुद्धा मयुरीच्या चोर ओटीचे वेध लागले होते. अर्जुन तन्वी लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल का? कृपया कमेंट्स करून सांगा.